2 गडी बाद केले शेवटच्या षटकामध्ये. नंतर सचिन बॅटिंग साठी आला, परंतु बॅटिंग मधून सचिनने खातं पण उघडलं नाहीये असं पाहायला मिळतं चित्र. तर मी म्हणतो माझ्या अनुमानानुसार जो परफॉर्मन्स झाला सर्वात चांगला आणि विकेट राखून खेळला प्रशांत ठरवतोय ह्या सामन्याचा शिल्पकार. प्रशांत इज द मॅन ऑफ द मॅच. मस्त विकेट राखली त्याने, चांगले 2-3 फटके मारले, षटकार चौकार, आणि जसं वासुदेव भोईर जॉईन झाले एक चांगली ऊर्जा त्यांनी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. आणि कॉन्फिडन्स भरी बॅटिंग करत असताना इथे विजयश्री कशी खेचण्याची ह्या मनोगताने या मानसिकतेने खेळ केला आणि प्रशांतने पटकावला हा किताब. तो असेल हिरोचा किताब, हिरो ऑफ दिस मॅच मिस्टर प्रशांत. आणि बघा जोडीला आले नवनाथ बाबा. अहो बाबा तुम्ही कुठे होते बाबा, या घेऊन आले बघा प्रशांतला की प्रशांत तुम्ही माझ्या पूजेला सार्थ ठरवलं. मी देवावरती पाणी टाकत होतो, ताजं पाणी आजचं अंघोळ घालत होतो आणि तुम्ही सर्व प्रतिष्ठा आणि इज्जत राखली. या महाराज, आणि या प्रशांतजी आपण पण या. नवनाथजी महाराजांना प्रसाद उलटा पाहिजे, त्यांना मिठाई पाहिजे आणि ती देतीलच. आधी बघा आमचे मावनेर देत आहेत सुंदर ट्रॉफी प्रशांतला. तसेच थंड पेय आणि स्वीट बॉक्स स्पॉन्सर फ्रॉम संदीपजी नारायण चौधरी, भावी सरपंच आणि आदेश तुंदाराम चौधरी यांच्या माध्यमातून थंड पेय. आनंदाचे डोहाळे फुटले, काही प्रेक्षक फार नाराज झाले ते, परंतु बिकट परिस्थितीमधून सुद्धा इथे प्रशांत आणि वासुदेवने काढलं संघाला आणि हा विजय साकार झाला. तर प्रेक्षको आता नवीन फेरी म्हणजे दुसरी फेरी सुरू करतोय. ज्यांनी एक एक सामना जिंकलाय ते 2 संघ एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला आई गावदे स्पोर्ट्स कोसले, दुसऱ्या बाजूला शिवतेज दानबाव. अशी लढत इथे आपण आता पाहणार आहोत. हा सामना 4 षटकांचा असेल आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण ऐकूया प्रसन्न चव्हाण सरांचा कर्णमधुर सुमधुर आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय मनोजजी करावे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे पर्व, दुसरी फेरी, पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 नामांकित संघ. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच दानबाव शिवतेज क्रिकेट संघ नांदगाव आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र कोसले. आणि नक्कीच सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. संदेशी चौधरी यांच्या वतीने 3 षटकाराला 1000 आणि
हितेशच्या गोलंदाजीसाठी राजशेठ कशिवले यांच्या वतीने एक्झॅक्टली विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी हितेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र इथे नो बॉल, पंचांचा इशारा येत असताना कहाणी में ट्विस्ट. सचिनजी ठाकरे जे दुर्गेशचे अतिशय निकट वरती आहेत, जवळचे मित्र जिगरी यार, त्यांच्या वतीने दुर्गेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 सिक्सर साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच संदेशी चौधरी साहेबांच्या वतीने 3 षटकारासाठी धर्माव संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि स्पेशली राजशेठ कशिवले यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल हितेशच्या गोलंदाजीसाठी. हितेशने 3 बॉल वरती 3 विकेट जर पटकावले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय. आलेला बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 1 या आकड्यावर फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त एकच धाव आली आणि ती धाव देखील आपण म्हणू शकतो जी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये होती. इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाज देखील तयार. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील कॅच साठी. कॅच झाली आहे ड्रॉप. दोन्ही खेळाडूंच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली आलेली आपल्याला पाहायला मिळेल डबल आणि धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शरदजी खंडागळे सरांची उपस्थिती पाहायला मिळते. इंडियन आर्मी मधील आर्मी मॅन आहेत, जवान आहेत, मेजर आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम खंडागळे सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपल्याला की आपण मुख्य अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिसिट प्री डिटरमाइन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. एक्झॅक्टली फलंदाज होत असताना बाद. पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच मैदानावरती विकेट. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 3 वरती हा मोठा धक्का. दुर्गेश खेळीचा अंत. शरदजी दळवी यांच्याकडून हितेशसाठी सुवर्ण संधी. या बॉल वरती जर विकेट घेतला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देखील पाहायला मिळेल. दत्ता शेठ कशिवले जे खडोली गावचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल आपण जर उपस्थित असाल तर प्लीज आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील हुक केलाय स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 4 धावेंसाठी खणखणीत चौकार. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पहिलं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. करत 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे चेंजेस आपण करतोय. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये धर्मेंद्र. आता बघूया धर्मेंद्रच्या वतीने कशी कामगिरी असेल. हे सर्व जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ना, या खेळाडूंना सकाळी देखील कामावरती जायचं असतं, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा प्रत्येकाकडून असेल.
यावेळेस मिसिट बॉल हवे मध्ये स्वीपर कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल आलेला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉलची संधीचं केलंय सोनं. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन अभिचकेचा अंत. वसंत लोणे नाडगाव गावाचा बनलाई बघा हो किंग मेकर, बनलाई बघा हो किंग मेकर, बनलाई बघा हो किंग मेकर. दिल प्रसंगी दादा यो धावून जाई मदतीला, दिल प्रसंगी दादा यो धावून जाई मदतीला. आमचा वसंत लोणे नाडगाव वाला आईला हिंमत वाला, आमचा वसंत लोणे. थँक यू डीजे. नवीन बॅटर मैदानावरती प्रमोद पाहायला मिळतील. आम्हाला आठवतं एक इनिंग वैभवने साकारली होती वाचई संघाविरुद्ध. फाय स्टार ग्रुप यांच्याकडून सुवर्ण संधी असेल धर्मेंद्र यांच्यासाठी. धर्मेंद्र यांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली विकेटची तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार 4 धावेंसाठी खणखणीत चौकार. चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती बॅकफुटला आले. पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र आफाम जॅक करत असताना मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतो. वेगाने फिल्डर आले. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो पाहायला मिळतो. एक धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12 ऑन द बोर्ड. भरतजी खंडागळे आणि दिनेश किरपन यांच्याकडून सुवर्ण संधी, ती म्हणजे धर्मेंद्र याच्यासाठी असेल. 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केले तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस देखील हुक करत असताना स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. वैभवच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत दमदार षटकार. थँक्यू डीजे. आलेला सिक्सर. धावसंख्या फलकावरती 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळतीये. चला वेळ पासून अत्यंत गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एसडीडी चांगला बॉल पाहायला मिळतोय. फंसांकडे देखील थोड्या वेळासाठी काय होईना अशा बुत नजरेने पाहिलं होतं वैभव यांनी. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल. थोडंसं प्रेशर मध्ये आपल्याला धर्मेंद्र जरूर पाहायला मिळेल, कारण एक चौकार आला एक षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली, मात्र त्यानंतर ज्या विकेटच्या शोधामध्ये ते होते त्या विकेट मिळाल्या नाही. उलटा त्यांच्यावरती रन थोड्या खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय वैभवच्या बॅट मधून. ड्राईव्ह करत असताना बॉलला फेकून दिलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना खणखणीत दानभाऊ गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत.
दोन षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला हे पाहायला मिळतोय. एकीकडे दानभाव, दुसरीकडे कोसले असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वाबेकर संघाचे कर्णधार, माणिवली संघाचे कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर थोडेसे सफल झाले, बॅकफुटला आले, त्यानंतर फक्त बॅकफुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली, मात्र बॉल तिथेच राहिला. सिली कव्हर क्षेत्रामध्ये, सिली कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल मैदानावरती एक कंप्लीट धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन, ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे देखील रूपाबदार आणि दैदीप्यमान पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक ला जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द फॅन्स. मिलेंगे रन 4, तो होगा बेटा पार. चौकार. थँक्यू सो मच डीजे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. आलाय चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र बॅटिंग दानभाऊ संघाच्या वतीने यावेळेस झाली मिस्टेक. बॉल हवे मध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. वैभवच्या खेळीचा अंत. वैभव बॅक टू दी पवेलियन. रोहिदास नारायण पालवी साहेबांच्या वतीने अजून एक विकेट जर गोलंदाज अजयने घेतला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील पुल केलाय. हाफ पिच बॉलला पनिश केलाय. हाफ पिच अँड पनिश. बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज देवेश बॅट मधून एवन क्वालिटीचा सरपंच चषक षटकार. सिक्सर आलाय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जबरदस्त मैदानावरती टोळेजंग फटकेबाजी पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल. विकेट जरूर गेले तरी देखील मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते, अफलातून कडक बॅटिंग, जबरदस्त आपल्याला फलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र 33 हे 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये जरूर असेल. एक्झॅक्टली एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो आणि बघता बघता आपण पाहू शकतो मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील.
35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे देवेश, ज्या देवेशच्या बॅटमधून एक पहिल्याच बॉलवरती आपल्याला खणखणीत षटकार पाहायला मिळाला. तानमाव संघाची बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे, मात्र गोलंदाज त्यांना थोडंसं कमकुवत बनवतात. बॉलिंग देखील चांगली आहे, तरी देखील थोडीशी आपण पाहू शकतो धावा जास्त खर्च करत असताना आपल्याला नेहमी तानमाव संघ पाहायला मिळतो. अबे स्लोवर फुल टॉस ऑन साइड ला टर्न केलाय. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवेशच्या बॅट मधून अजून एक खणखणीत 4 धावांसाठी चौकार. ओमकार साठी सुवर्ण संधी 5 स्टार ग्रुप कडून. विकेट साठी 500, विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार, स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात प्रमोद. स्ट्रायकिंग एंड वरती देवेशला आपण पाहू शकतो. फुल काढायचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो कलेक्शन करा पाहायला मिळते. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, नकार दिला प्रमोदांनी. देवेश थोडेसे आग्रही होते तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, मात्र नकार देत असताना मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 41. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त फलंदाजी, टोळे जंग फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे, तो कमबॅक होईल का मैदानावरती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अबे स्लॉट मधला बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर अगदी दूर आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफला क्लिअर करत खणखणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी, गॅप शॉट सिलेक्शन, फक्त आणि फक्त लावतायत मॅप आणि शोधतायत गॅप. गाडी डेस्टिनेशन अर्थात चौकाराच्या दिशेला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, स्पेशली प्रमोद यांच्या वतीने. फार चांगली बॅटिंग आपल्याला देवेशच्या वतीने पाहायला मिळाली. पहिला बॉल हाफ पिच बॉल होता, त्याला पनिश केला. दुसरा बॉल जो त्याच्यावरती डबल आली. तिसरा बॉल ऑन साइडला पायावरती बॉल होता और पैर पर गेंद, तो बाउंड्री के सर पर गेंद. चौकार देखील पाहायला मिळाला. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. जोपर्यंत रक्षक येतील तोपर्यंत मैदानावरती 1 धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 46 46 या आकड्यावर प्रमोद पाहायला मिळतात. ज्या प्रमोदच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. दुसरीकडे सिक्सर आणि चौकार, एक षटकार एक चौकाराच्या साथीने देवेश स्ट्रायकिंग एंड वरती जबरदस्त फलंदाजी, 12 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलंय. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अगदी हाफ वॉली, ज्युसी हाफ वॉली होता. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या दिशेला हा स्ट्रोक खेळणं अतिशय अवघड असतं, म्हणून ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर होता. फलंदाजांचे इंटेन्शन अगदी साफ आहेत की ऑन साइडला लेग साइड त्यांना टार्गेट करायची आहे. अगदी असफल होत असताना बॉल आलाय डॉट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. फलंदाज मैदानावरती होत असताना बाद, विकेटचं होत असताना पतन. देवेश खेळीचा अंत. देवेश बॅक टू दी पवेलियन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चला नवीन बॅटर मैदानावरती.
लास्ट बॉल असेल, शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बाबेगर विपक्ष मानिवली अशा दोन नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत. पुढील मॅच मध्ये आपल्याला दोन स्टार खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील मेसेज पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. स्ट्रायकिंग इन वरती थ्रू. बघता बघता 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धाडस माणस होता मात्र स्वतःचा मोह आवरला आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 48 धावा 49. 49 धावांचं लक्ष्य. लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं मानिवली संघ आणि टॉस साठी रिपोर्टिंग करायचं बाबेगर संघ. आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. चला मानवली आणि बाबेगर दोन्ही संघ लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. तुर्तास चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे संघ दानबाव आणि दानबाव संघ फार चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. अगेन्स्ट टीम कोसले 4 ओव्हर आतापर्यंत बनवल्या गेल्या त्या म्हणजे 48 48 49 49 धावांचं लक्ष असेल. 49 धावा त्या मात्र चेस केल्या जातील की डिफेंड हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. थोडीशी जर विचार केला थोडीशी कमकुवत गोलंदाजी आहे दानबाव संघाची. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये देखील सांगितलं ज्या त्यावेळेस त्यांचा आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि एक्झॅक्टली मैदानावरती 48 48 बनल्या 49 लक्ष 49 धावा बनल्या जातील की नाही पाहणं अतिशय महत्वाचं आहे. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. लगेच आपण टॉस देखील करतोय. मान्यवरांच्या शुभ असते. योगेश शेठ विषय आणि श्रीराम शेठ पालवे साहेबांच्या शुभ असते आपण टॉस देखील करणार आहोत. राजेश आणि ऋषी अर्थातच प्रतीक 11 मानिवली आणि आई गावदेवी क्रिकेट संघ बाबेगर असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लगेच आपण टॉस देखील करतोय. 4 वर्ष मॅच असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे आणि सामन्याला देखील त्वरित सुरुवात देखील होतीये. जशी सामन्याला सुरुवात होईल वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा अर्थातच निंबवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आमच्या सर्वांचे लाडके एक जबरदस्त समालोचक नॉलेजचा भंडार क्रिकेटचं भरघोस ज्ञान असणारे मनोजी कारबे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. चला आई गावदेवी क्रिकेट संघ वावेकर संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं प्रतीक 11 मानवली संघाला. लगेच फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे टीम आणि सलामीचे फलंदाज आपण मैदानावरती देखील पाठवायचे. ही देखील नम्रतेची विनंती असेल. टीम कोसले धन्यवाद प्रसन्ना सर. पुनश्च सर्व उपस्थित प्रेक्षकांचं ऑनलाईन प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आपण पहिली इनिंग पाहिली आणि पहिल्या इनिंग मध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये 48 धावा केल्या आणि 49 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आई गावदे स्पोर्ट्स कोसले संघाची मैदानामध्ये जात असताना आपण पाहता डान्सिंग अंपायर माधुजी ठाकरे सर सुद्धा सज्ज झाले. स्क्वेअर लेग पंच विशालजी भोईर. माधुजी ठाकरे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व, बहुरूपी बहुआयामी. बरीचशा उपाधी त्यांना लागू होतात. प्रेक्षकांनो आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त सामने ज्यांनी कव्हर केलेत 8000 पेक्षा जास्त असे बहुआयामी बहु
कीर्तिवंत, भाग्यवंत, दयावंत, प्रेमवंत, रूपवंत, डासवंत. आता डान्स त्यांचा येणार आहे आपल्या भेटीस. डान्सिंग अंपायर सज्ज, आपण सर्व सज्ज आणि धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. सलामीची जोडी ऋतिक आणि धर्मेंद्र मैदानामध्ये. कम्स टू अटॅक बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रवीण. पहिला चेंडू मार्गस्थ. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॅकफुटला गेले, टर्न करायचा प्रयत्न होता शॉर्ट मिड विकेटला. एक आडव्या पट्ट्याने हा ड्राईव्हचा प्रयत्न केला गेला. ताकदीचा जास्त वापर केला होता हॉरिझॉन्टल बॅटने बॅट्समन ऋतिकने आणि ऋतिक ऑफ द मार्क. धावसंख्या 1 वर. सिंगलने सुरुवात झाली. 49 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी, म्हणजेच प्रति षटक 12.25चा वेग ठेवावा लागेल. 12-13 धावा प्रत्येक षटकामध्ये माराव्या लागतील. तो प्रयत्न केला, बॅट स्लाइस केली. ओ तिथे टप्पा पडलाय. तिसऱ्या स्लीप मध्ये तिथे झेल उडावता फ्लाय झालेला, परंतु थोडेसे प्रयत्न अपुरे पडले तिथे. नाराज झाले काही टाळ्या वाजवतायत. नाराज न होता टाळ्याच वाजवा, प्रोत्साहन द्या एकमेकांना. ह्या गोष्टी होत असतात. प्रोत्साहन दिल्याने काय होतं की समोरची व्यक्ती अजून सुधारणा करण्यासाठी धाडस करत असते. त्याला खचून जाऊन द्यायचं नसतं. खचू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नेहमी एकमेकांच्या पाठीशी राहायचं. आणि आमचे सन्मानित सरपंच साहेब पूर्ण गावाच्या पाठीशी आहेत, म्हणून गाव त्यांच्या पाठीशी आहे. यालाच म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. डॉट चेंडू निघाले लागोपाठचे 2 प्रवीण कडून. हा टर्न करायचा प्रयत्न पुण्यात डाव्या सोडून जातोय की नाही, वरून गेलाय. लिगल चेंडू घोषित होतोय. 3 लागोपाठचे डॉटची झाली हॅट्रिक. चाच पडतोय फलंदाज धर्मेंद्रला बऱ्याच खेळामध्ये बघितलं की जेव्हा त्यांचं मानसिकता अगदी खालावली जाते तेव्हा त्यांचे फटके पाहायला मिळत नाही. परंतु जेव्हा त्यांचं बॅट चांगले चालते, मिडलिंग होते, तेव्हा त्यांची तुफानी बॅटिंग होत असते. ही त्यांची एक जमेची बाजू आणि एक अगदी कमीची बाजू आहे. हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी शेंदूर या ठिकाणी वर्णन सुद्धा केलं होतं की हो इथे हा लॉफ केलाय, तिथे गॅप शोधलाय आणि रिकामी जागा भरत असताना तिथे फिल्डर सुद्धा पोहोचलाय वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह होता तिथे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला तिथे फिल्डर नसल्या कारणाने नीटचं मिडल झाला नव्हता फटका. पायांची हालचाल जेव्हा नीट चांगली होते धर्मेंद्राची, तेव्हा फटके चांगले होत असतात. परंतु जेव्हा मानसिकता त्यांची ढासळली जाते तेव्हा मात्र फटके येत नाही. आणि अशा वेळेला सामने सुद्धा गमावलेले आहेत या कुस्ती संघाने. परंतु स्वतःमध्ये सुधारणा करून धर्मेंद्र चांगली उभारी घेतील ही सुद्धा आपल्याला अपेक्षा आहे. धावसंख्या उभारी घेत असताना 1+2 3 वरती, 3 ऑन द बोर्ड. फुलटॉस दिला, टर्न केलाय, भिरकावून दिलाय. हा येतोय जबरदस्त भीमटोला, वज्रटोला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. षटकार. मला ओव्हर द बेस्ट आहे की नाही ते चेक करायचं आहे. चेक करण्यास सांगितलंय. आणि तिसरे पंच विष्णू मंगलकेणे सर ती भूमिका पार पाडतील. परंतु इथे चोख फटका लगावला आणि जी मला भूमिका पार पाडायची आहे त्याच पद्धतीने ते बॅटिंगला सुरुवात केली आहे. मधले काही चेंडू डॉट आले बघितलं आपण. पहिली सिंगल, त्यानंतर 3 डॉट आणि नंतर डबल आणि आता 6 आलाय. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑल्सो सर. हा पडलेला चेंडू फेअर आहे, परंतु तो षटकार सुद्धा आलेला आहे. त्यामुळे पहिल्या षटकाची समाप्ती इथे पाहतो. 49 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी कोसले संघाची धावसंख्या बिनबाद 9. 49चं टार्गेट म्हणजे आता दडपण वाढलंय. रिक्वायर्ड रेट जो 12 ते 13 पाहिजे होता 12.25 तो आता वाढलाय, 13च्या पार गेलाय. कारण आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये तब्बल 40 धावांची गरज, म्हणजे 13.33 आता CRR असेल, रिक्वायर्ड रेट असेल RRR म्हणजे आस्किंग रन रेट. कौरव करू शकतात कारण विकेटचं पतन नाही झालं. दुसऱ्या बदला आपण पाहतो शिवतेज दानबाव संघ ज्याने तेजोमय परफॉर्मन्स देऊन पहिला सामना जिंकला होता आणि ज्या संघासाठी फार मोठ्या बक्षिसे लगावले आमचे आदेशजी दुंदराम चौधरी साहेबांनी आणि संदीपजी नारायण चौधरी साहेबांनी, ते सुद्धा अगदी सलगपणे हे सर्व सामने पाहतायत. कदाचित उद्या त्यांचं आगमन होईल किंवा आज आगमन होईल त्यांचं. पटकन खेळ सुरू करा, आपण जास्त गॅप देऊ नका प्लीज.
नवीन षटक सुरू करतो गोलंदाज हर्षद. हर्षदचा हा ओव्हर पिच होता. हाय बॅकलिपनी ड्राईव्ह केला गेला तिथे. ओ हो फुटबॉल फुटबॉल पाहायला मिळतंय. पायांची हालचाल, पायांची कमाल दाखवणारा लिओनेल मेसी येऊन गेला आपल्या भारतामध्ये. मागच्या महिन्यामध्ये आला आणि 100 कोटी रुपये घेऊन गेला. 100 कोटी रुपये घेऊन गेला मित्रांनो. 4 स्टेडियम मध्ये गेला. सेल्फीचे 10 लाख रुपये होते. सेल्फी काढायचे, फक्त बाजूला उभं राहायचं. हे भारत आहे. इथे मात्र काय झाले, इथे काय झाले, सूर मारला तिथे, परंतु त्या सुरामध्ये झेल सापडला नाहीये. कौतुक करूया आपण, टाळ्यांचा गजर करूया या प्रयत्नासाठी. प्रयत्नांती परमेश्वर. मी उल्लेख केला लिओनेल मेसीचा. अर्जेंटिनाचा खेळ फुटबॉलपटू मित्रांनो, तिकीट होतं 2,500 पासून 50,000 पर्यंत त्याला बघण्यासाठी. आणि जो सेल्फी काढायला जाईल त्याला 10 लाख रुपये मोजायचे होते. आणि मोजल्यानंतरच मग तो शाहरुख खान असो, सचिन तेंडुलकर साहेब असो किंवा अजय देवगण असो, प्रत्येकाने 10-10 लाख रुपये मोजले आणि 500 कोटी रुपयाचा फंड जमा झाला होता. किती? 500 कोटी रुपये एका व्यक्तीसाठी. हे भारत आहे, हे भारत आहे. आणि ते लाऊड अपील सुद्धा झाली आहे. मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, भारत देशाला, की हे 500 कोटी रुपये जर भारतात खर्च केले असते, फुटबॉल खेळणार होती, तर असे अनेक लिओनेल मेसी तयार होतील की नाही? टाळ्या वाजवा बघू. होतील, 100% होतील. तो लिओनेल मेसी आला, त्यांनी 100 कोटी मानधन नेलं. ज्या हॉटेलमध्ये राहिला होता तिथे 50 कोटी रुपये खर्च झाला. 50 कोटी रुपये खाणं पिणं राहणं. बापरे. इथे स्लाइस केले, बॅटची कट घेतली, शॉर्ट हँड झेल उडाला होता, त्याने सुद्धा झेल सोडलाय. जीवनदान मिळते, परंतु इथे अजून तशी आतिषबाजी करत नाही. धर्मेंद्र, तू सुद्धा विचार करतोय की मला काहीतरी नशिबाची साथ मिळते, पण तू माझी बॅट का चालत नाहीये, माझ्या पायांची हालचाल का होत नाहीये. हालचाल निर्माण करावी लागेल, कारण 49चं टार्गेट आहे. धावसंख्या आतापर्यंत 13 वरती. षटक क्रमांक 2 सुरू असताना हर्ष षटक हाताळतोय. ऋतिक आहे सोबतीला. बॅटची धार कमी असे मला पाठीमागे आवाज आला. धारदार बॅटिंग, धारदार. तुमची नीतिमत्ता पाहिजे. इथे लेग स्लिपला बीट केले, तिथे चेंडू धावतोय, बोलतोय, शर्यत लागली, चेंडूला अडवलंय. हो, किती वेगाने तिथे फिल्डर गेला आणि त्याच वेगाने एकाच ऍक्शन फेकी करेपर्यंत. परंतु इथे मात्र ऋतिकने आपल्या लाडक्या मोत्याच्या वेगाने या मोत्यासारख्या 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या इथे मनोज पूर्ण करतायत 15 वर. स्कोरिंग आमचे करतात मनोज, ते सुद्धा आधी नाराज झाले होते. आता सुद्धा ते त्यांची लेखणी नीटशी चालत नाहीये. 1 टार्गेट आहे, पण तो आता जिंकण्यासाठी 34 धावांची अजून गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत. इथे आपण विचार केला तर 13. एक चेंडू शिल्लक या षटकातील, 1 बॉल बाकी आहे असा आवाज येतोय. हा चेंडू सुद्धा महत्वाचा असेल. आता प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. हर्षद, ऋतिक साठी उस्तिकडे चेंडू. ओहो, विकेट किपर अजून झेल सोडलाय. काय झालं दिलीप पालवी सर? आता सांगा किती बाबा बसलेत आता? सांगा मला आता किती? 3. आमचा एकच बाबा, नवनाथ बाबा. हरकत नाहीये. हे कधी असतं मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती मेहनत करते तेव्हा त्याच्या सोबतीला अगदी नशिबाची साथ मिळते. म्हणून म्हटलं जातं की न थकता, न हरता, न थांबता, न झुकता, न वागता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. इथे बॅट्समन प्रयत्न करतात म्हणून नशिबाची साथ मिळते. आणि अशी साथ मिळत असताना त्या जीवनदानाचा इथे पूर्ण फायदा उचलतील काय? 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 15 वरती. येणारे चेंडू 12 आणि 12 मध्ये 34 धावांची गरज. 12-34 समीकरण. आईगाव देशमुख कोसले संघासाठी हे फार मोठं आव्हान आहे. तगडं आव्हान दिलंय, तगडं आव्हान निर्माण झालंय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये हवी तशी बॅटिंग नाही झालीये. जीवनदान मिळून सुद्धा बॅटिंग नाही झाली. परंतु जे ऋषी शेलारने केले आधीच्या सामन्यामध्ये ती करायची आता वेळ आली. त्यासाठी सज्ज झाला धर्मेंद्र, म्हणजेच आपला लाडका धर्मेंद्र भाकरे, ज्याची 2 नाव आहेत. मला माहिती पडलं की महेंद्र सुद्धा बोललं जातं धर्मेंद्रला. येस, तो सज्ज झाला आता सामना करण्यासाठी. 12 मध्ये 34ची गरज. प्रमोद या वेळा टर्न केला. हा पंपूल स्किलेक पंचांना बीट करून चेंडू जातोय अगदी डीप मध्ये. तिथे फिल्डर आहे. चेंडू थोडासा शोधतोय. त्या दरम्यान 2 धावा घेण्यासाठी अवधी मिळाला. आणि पाहता पाहता 2 धावांचं कंप्लीशन सुद्धा झालं. संघाची धावसंख्या कोसले संघाची
बिन बाद 17 गडी बाद नाहीये. त्याचं कारण तब्बल मला तरी वाटतं की 3 ते 4 झेल सोडले, जीवनदान दिले आणि त्याचा फायदा अजून का उचलत नाही प्रश्न आहे. आता फार मोठी जोखीम घ्यावी लागेल. पूर्णपणे मैदान खुलंय. पाहतोय धर्मेंद्र की मला मोठे फटके सजवायची वेळ आली आहे. आमच्या गावातील एक संघ जिंकलाय, मला सुद्धा माझ्या संघाची प्रतिष्ठा राखायची आहे, तसा परफॉर्मन्स मला करायचा आहे. प्रयत्न केला, टर्न केलाय, जागा बनवली, गिरकी घेतली आणि फिरकी देत असताना हा प्राप्त केलाय धर्मेंद्रने चौकार. आराम केला. मोदक चढवत असतो, साकडं घालत असतो की हे देवा परमेश्वरा आम्हाला सामर्थ्य दे. आणि त्या सामर्थ्यानेच आता ही चांगली बॅटिंग करायला लागेल, अटॅक करायला लागेल. प्रमोद पुन्हा एकदा येतोय पुढचा चेंडू घेऊन. धर्मेंद्र हो इथे उडवलाय, झेल होण्याची दाट शक्यता, झेल टिपलाय आणि तिथे धर्मेंद्रची खेळी संपुष्टात. जसं असतं उत्तर टिट फॉर टॅट, विकेटचं पतन. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, म्हणजे आमचे माधव सर उद्या परवा फायनल पर्यंत धमाल करतील. इथे धमाल करण्याची वेळ असताना धर्मेंद्रने चौकार मारला, परंतु त्याला पुढची कमाल करता आली नाही आणि कमालीची बॉलिंग करत असताना इथे एक चांगली झेल टिपून विकेटची प्राप्ती केली आहे. धावसंख्या 21 असताना विकेटचं पतन. विवेक आलाय, त्याने टर्न केलाय, बॅटचा स्विंग छान आहे आणि हा भिंगरी शॉट. इथे पंच पाहतील आणि एका टप्प्याने 4 रन विवेकच्या बॅट मधून. नुकताच 3 ते 4 स्पर्धा कव्हर केल्या साहेबांच्या माधव सरांच्या ग्राउंडवरती. प्रत्येक स्पर्धेत झाल्यानंतर मी चहा प्यायला जायचो आणि आमच्या लाडक्या वहिनी म्हणायच्या, सर आमचे मिस्टर नाचतात भारी मैदानामध्ये पण घरामध्ये त्यांचं काहीच झलक नसते, हे असं का होतं. मी म्हटलं वहिनी साहेब तुम्हीच विचारा त्यांना की त्यांना घरात का नाचता येतं, पण तो बाहेर मात्र नाचून नाचून आधी ते फवारे उडवत असतात आमचे माधव. आणि गावामध्ये म्हणतात की आमचा माधव गेला कुठे, हा चेंडू गेला कुठे, चेंडू गेला रानवनामध्ये. एका टप्प्याने चौकार. जे प्राप्त करायचंय, आमच्या विकेटचं पतन झालं म्हणून काय झालंय हे सांगत असताना इथे धर्मेंद्र बाद झाला आणि ऋतीच्या सोबतीला विवेक जोडला गेला. धावसंख्या अगदी वेगाने फुलत असताना 29 वरती जाऊन ठेपलेली आहे. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष असताना आता जिंकण्यासाठी इथे अजून 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7-20 समीकरण. वा मनोजी, हा चेंडू फार महत्वाचा असेल. हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. जर या चेंडू मध्ये कोसलेच्या बॅट्समनने मोठा फटका सजवला तर इथे कोळसा संघ विजयापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे पकड मजबूत करू शकतो. आणि जर हा चेंडू गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने हाताळला तर इथे दानबाव संघ इथे विजयाची पकड मजबूत करू शकतो. म्हणजे हा चेंडू दोन्ही संघांसाठी अगदी गोल्डन आहे, फार महत्वाचा असेल. जसा आजचा दिवस महत्वाचा आहे आपल्या जगासाठी, आपल्या जगाच्या इतिहासावरती एकमेव राजा
राजशिव छत्रपती शिव जयंती आज आहे 19 फेब्रुवारी आणि ती जयंती साजरी होत असताना ही स्पर्धा सुद्धा अगदी आपण पाहतोय मोठ्या लोकप्रियते पुढे जात असताना इथे हा अचूक चेंडू हाताला पायांच्या मधून खोदून काढणं भाग पाडलं. मिड ऑफला ट्रॅव्हल झाला. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 30 वरती. हा षटक झाला कंप्लीट. आता 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. 6-19. मोठा फटका फार अपेक्षित होता परंतु नाही. इथे गोलंदाजाने कमबॅक करणारा चेंडू हाताळला आणि तिथे पायामध्ये बेडी टाकत असताना तो चेंडू हाताळत असताना यॉर्क स्टाईलने चेंडू टाकला. त्या कारणाने मोठा फटका नाही सजला. इथे मी म्हणू शकतो की इथे दानभाव संघाचं शिवतेज नाव आहे. त्यांचं पारडं जड झालंय. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पाणी पण घेऊन जात आहेत. पाणी फक्त हे निमित्त आहे मित्रांनो. संदेश काहीतरी असेल. आयडिया कदाचित डगआउट मध्ये गौतम गंभीर बसला असेल. तो नेहमी गंभीरच असतो. कधी हसतो आम्हालाच माहिती नाही. कोणालाच माहिती नाही. आणि का ठेवलंय तेच कळत नाही मला सुद्धा. लाईव्ह मध्ये मी नेहमीच म्हणत असतो की गौतम गंभीरवरती कोणाची कृपा आहे. मोदी साहेबांची, अमित शाह साहेबांची की जय शाह साहेबांची कृपा आहे. नवनाथ भावाची कृपा. त्यांच्यावर महाराज असतील हरकत नाही. अपेक्षा आहे की युवराज सिंग असावा, MS धोनी असावा, सौरभ गांगुली असावा, VS लक्ष्मण असावा, आपला भारताचा कोच तसा असावा. गंभीर नसावा, खंबीर असावा. यस. पण इथे आता खंबीरपणे खेळायला लागेल मनोजी. ती खंबीरता दाखवायला विवेक आणि ऋतिकला. कारण समोर आहे तो दानभाव संघ. त्याने पूर्णपणे इथे गलचेपी केली आहे. डांबवून ठेवले. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल, शिव जयंती साजरी करायची असेल तर आता वाघाच्या काळजाने इथे लढाई करायला लागेल दोन्ही पण संघाला. जर तुम्ही असाल वाघाचा छावा तर आता इथे करावं लागतील तुम्हाला धावा. नक्कीच देवाचा धावा करत असताना तुम्हाला इथे छाव्याप्रमाणे इथे फार मोठे फटके मारायला लागतील. शिवबाचा छावा असतील तर तू करशील धावा. इथे मात्र सूर्य चेंडू हातालाय. चेंडू पळतोय, धावतोय. तिथे फिल्डर काय फिल्डिंग करतोय बघा. तो छोटासा खेळाडू कमी उंचीचा आणि कमी वयाचा असताना सुद्धा त्याने धाडस दाखवून 2 चौकार वाचवलेत. आणि इथे बॅट कट दाखवली सरांनी. धावसंख्या बघूया आपण. विवेकच्या ह्या 2 धावेने जाऊन पोहोचलेले बरोबर मित्रांनो 32 वर. सुनीलजी दळवी साहेबांकडून 1000चं प्राइज झालंय कोसले संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी. ओ माय गॉड. वेलकम सुनीलजी दळवी. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक बॅटरला ही पर्वणी आहे. त्यासोबत तुम्ही जिंकू पण शकता. बक्षीस आणि मॅच तो प्रयत्न करावा लागेल. 2 धावा आल्या. धावसंख्या 32. 17ची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 5. 5-17 समीकरण. इथे मिस्टामिक स्ट्रोक. बॉलरच्या डोक्यावरून जातोय. बॉलर स्वतः गेलाय. रिव्हर्स मध्ये झेल पडला हातामध्ये आणि झेल क्रमांक मला तो 4था सुटलाय. 5वा. ओ माय गॉड. किती जीवनदान मिळालं हे सुद्धा प्रेक्षक बघतात. तरी सुद्धा इथे धावा जास्त मिळत नाही. तसं पाहता दडपण घेतलंय आणि अजूनही इथे प्रेशर आहे ते कोसले संघाच्या समोर. इथे मात्र आता 34 झाल्यात कंप्लीट. 4 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज. 4-15 समीकरण. प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावा लागेल. छोटे मोठे युद्ध नाही, आता महायुद्ध खेळायचंय. 4 चौके मारा किंवा 2 षटकार मारा, 2 चौकार मारा. मारावे लागतील आता तुम्हाला धावा करण्यासाठी. परंतु गोलंदाज समोर आहे मिस्टर ऋषी. ऋषीने इथे मात्र निर्माण केली आहे खुशी. नाही इथे बघा माधव ठाकरे सर. त्यांची स्टाईल वाईटची हरकत नाही. थोडेसे स्किट झाले परंतु त्यांचा प्रयत्न लाजवाब होता. माधव सरचा प्रयत्न लाजवाब होता. हरकत नाही सर. रिप्ले दाखवलं जाते तुमचं सुद्धा सर. आणि इथे तिसऱ्या पंचाची मागणी घेत असताना बॉलरचा हा रिव्ह्यू आहे. बॉलर कडून डिमांड आलं की मला मान्य नाही सरांचा हा निर्णय. तो पाहिला जाईल. तिसरे पंच आमचे असतील आमचे कोसलेचे जावई वासुदेव भोईर साहेबांचे मेवणे विष्णू मंगळकेने सर. हा प्रकार घडलाय तो 35 धावसंख्या असताना 34 असताना 25 केलेली आहे. परंतु बघूया आपण करेक्शन होईल की स्टेबल असेल. वाईड आहे सर. यू आर राईट. यू आर ऑल आर राईट. येस ऑल इज ऑल. वा बघा सच ऍक्शन बघा. मैं हूं ना.
घरी वहिनी म्हणेल की कधी मला काजोल समजले नाही, शाहरुख खान कधी बनले. नाही, आमची ताई पण छान आहे, राज पण छान आहे मुलगा, मी त्यांच्या घरी राहिलोय. वा, हो टर्न केलाय इथे, पुन्हा एकदा स्विंग नाही बॅटचा नीटचा, आणि तिथे सेफ शॉट आहे. ओ हो, इथे असं वाटलं की दोघेही फिल्डर झेलचा प्रयत्न करतील, परंतु नाही, इथे धावतायत, पळतायत, धावासाठी असलेला कोसले संघ सिंगल डबल धावा घेतोय. चौका षटकार अपेक्षित होते. धाव संख्या झाली इथे बरोबर 37 वरती. 12 धावांची गरज. 3-12. वा, आमचे ओम साई मुईजवाले पण खुश झालेत की सर एखादा 3-12. ओ माय गॉड, टाळ्या वाजवा. 3 वाजून 12 मिनिटं. सरपंच साहेबांचं प्रसंगावधान बघा, त्यांची नजर बघा, घड्याळ पण बघतायत, ते सामनाही बघतायत, त्यांना लक्ष सुद्धा माहितीये, त्यांचं लक्ष अगदी दूर आहे, दूरदृष्टिकोन. 3-12. स्टेंज ऑफ पेस केलं. आता किती सर सांगा? आता 1 तास मागे जा. 2-12. आता 2-12. आणि ओमसाहेब मुईज म्हणतात की सर बरोबर 2-12 म्हणजे दोन्ही षटकार मारा. 2 मारा आता. 2-12 आणि 2 मारा. मॅच आली होती काहीशी म्हणू शकतो आपण, परंतु इथे चाचपडला बॅटर आणि पकड मजबूत केली आहे दानभावकरांनी. शिव तेज ह्या संघाने तेजोमय कामगिरी करत असताना यजमान कोसले संघाला इथे धावांसाठी 1-1 भटकावं लागलंय. धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडलंय. अनेक जीवदानं दिली, 5 झेल सोडले तरी सुद्धा सामना सोडला नाही त्यांनी. ही त्यांची जिद्द त्यांना कामी आली आहे. ज्या जिद्दीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले, कधी कमीपणा नाही दाखवला. मावळ्यांमध्ये सुद्धा तीच त्यांनी हिंमत निर्माण केली. तशा पद्धतीने इथे नाहीये. इथे हा मिक्स कॉट अँड बॉल, आणि इथे मॅचची हवा निघून गेली आहे. फलंदाज बाद. 1 बॉल शिल्लक, 1 मध्ये 12. पुन्हा 1 तास मागे. इतिहासाच्या पानावरती, जनतेच्या मनावरती, मातीच्या कणावरती राज्य करणारा एकमेव राजा, राजा शिव छत्रपती महाराज की जय. शिवतेज दानभाव संघ जिंकला हा सामना. आपलं अभिनंदन. आणि हार्ड लट आपलं आई गावदेवी कोसले. धन्यवाद. तर आमच्या कोसले गावचे जावई ठेवलेत ह्या सामन्याचे शिल्पकार मिस्टर प्रमोद भाऊ. यू आर द मॅन ऑफ द मॅच. या, आपण बॅटिंग मध्ये सुद्धा सुंदर परफॉर्मन्स दिला आणि बॉलिंग करताना विकेट एक प्राप्त केली. असे प्रमोद ठरलेत या सामन्याचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. या, लगेचच नवीन सामन्यासाठी फिल्डिंग लावून घ्या. टॉस जिंकला आई गावदेवी स्पोर्ट्स वावेकरने आणि बॅटिंग साठी निमंत्रित केले प्रत्येक 11 मानवली संघाला. लगेचच सामना सुरुवात करायचा आहे. 2 मिनिटात सामना सुरू करू. तत्पूर्वी प्रमोद भाऊ आपण या.